नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 6 मार्चचा एपिसोड. आजचा एपिसोड खूपच रंजक आणि सस्पेन्सने भरलेला होता, कारण अखेर अर्जुन आणि सायलीच्या हातात एक असं रहस्य लागलं आहे ज्यामुळे घरात खूप मोठा भूकंप येणार आहे. एपिसोडच्या सुरुवातीला होळीच्या सणाचा आनंद अजूनही घरात सुरू असतो. सगळेजण रंगात न्हाऊन निघालेले असतात आणि गाण्यावर थिरकत देखील असतात. या गर्दीत प्रिया आणि अश्विन दोघेही डान्स करताना दिसतात. वरवर पाहता सगळं अगदी आनंदात चाललेलं असतं, पण अर्जुन आणि सायली मात्र प्रियावर बारकाईने लक्ष ठेवून असतात, कारण त्यांना आधीपासूनच तिच्या वागण्यात काहीतरी संशयास्पद वाटत असतं. दरम्यान संधी मिळताच प्रिया पुन्हा एकदा ब्लड डोनेशन कॅम्पजवळ जाते. तिथे तिने तिच्या नावाचं लेबल काढण्याचा प्रयत्न देखील करते. जणू काही ती काहीतरी लपवण्याचाच प्रयत्न करते, पण तिची ही हालचाल अर्जुन आणि सायलीच्या नजरेतून काही सुटत नाही. अर्जुन सायलीला शांतपणे सांगतो की लेबल बदलूनही काही होणार नाही, कारण सगळी माहिती आधीच डिजिटल रेकॉर्डमध्ये सेव्ह केलेली आहे. इकडे होळीच्या आनंदात अर्जुन आणि सायली एकमेकांना रंग लावतात आणि त्याच्यातला एक सुंदर रोमॅन्टिक क्षण दाखवला जातो. दोघेही थोड्या वेळ सणाचा आनंद घेतात, पण त्यांच्या मनात प्रियाच्या सत्याचा शोध काही उत्सुकता सोडतच नाही. थोड्या वेळाने अर्जुनला मोबाईलवर एक मेसेज येतो. हा मेसेज म्हणजेच प्रियाच्या ब्लड टेस्टचा रिपोर्ट असतो. रिपोर्ट पाहताच अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात गायब होतो. तो सायलीला दाखवतो आणि दोघेही थक्क होतात, कारण त्या रिपोर्टनुसार प्रियाचा रक्तगट AB पॉझिटिव्ह असतो. सायलीला लगेच आठवतं की प्रतिमाचा रक्तगट O निगेटिव्ह आहे, त्यामुळे दोघेही गोंधळून जातात. अर्जुन सांगतो की आई आणि मुलाचं रक्तगट वेगळं असूच शकत नाही, पण तरीही काही नियम असतात, त्यामुळे त्यांना काही खात्री करून घ्यायची असते. या सगळ्या गोंधळात ते दोघं घरच्यांना काही न सांगता डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय देखील घेतात. घरात मात्र ते बाहेर जाण्यासाठी एक बहाणा करतात. अर्जुन मजेत सांगतो की तो सायलीला रोमॅन्टिक ड्राईव्हवर घेऊन जात आहे. घरातले सगळे त्यावर हसतात, पण प्रियाला मात्र थोडा संशय येतो. दरम्यान घरात दुसरीकडे काही वेगळाच प्रसंग घडत असतात. प्रिया सगळ्यांशी खूप गोड बोलत असते आणि घरातल्या मोठ्यांसाठी गरम पाण्याचीच व्यवस्था देखील करते. तिचं हे अचानक बदललेलं वागणं पाहून काहींना तर आश्चर्य वाटतं, तर काहींना संशय देखील येतो. पण खरी धक्कादायक गोष्ट डॉक्टरांच्या क्लिनिकमध्येच घडते. अर्जुन आणि सायली डॉक्टरांना सगळे रिपोर्ट दाखवतात आणि परिस्थिती समजावून सांगतात. डॉक्टर रिपोर्ट नीट तपासून सांगतात की या 3 रक्तगटांच्या आधारावर एक गोष्ट आहे, ती म्हणजे आईचा रक्तगट O पॉझिटिव्ह आणि वडिलांचा रक्तगट A असेल, तर मुलीच्या रक्तात AB पॉझिटिव्ह असणं हे वैद्यकीयदृष्ट्या शक्यच नाही आहे. डॉक्टरांचे हे वाक्य ऐकताच अर्जुन आणि सायली पूर्णपणे हादरून जातात, कारण याचा अर्थ अगदी स्पष्ट असतो. प्रिया ही त्या घरची खरी मुलगी असूच शकत नाही. सायली हळू आवाजात म्हणते की म्हणजेच प्रिया खोटी तन्वी आहे. अर्जुनचा राग मात्र अनावर होतो. त्याला आठवतं की प्रियाने घरात येऊन किती वेळा सगळ्यांना फसवलं आहे आणि त्यांच्या भावना वापरल्या देखील आहेत. अर्जुन संतापून म्हणतो की आता खूप झालं. तो लगेच घरी जाऊन प्रियाच्या सगळ्यांसमोर पर्दाफाश करणार असं देखील ठरवतो आणि गरज पडली तर पोलिसात देखील तक्रार करणार आहे असं तो म्हणतो. सायली मात्र त्याला थोडं शांत राहण्याचाच सल्ला देते, कारण अजूनही प्रियाचा खरा उद्देश काय आहे ते त्यांना समजलेलंच नसतं. आता पुढे काय होणार? अर्जुन खरंच घरी जाऊन प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे का? कारण त्याला आता राहावतच नाही आहे. प्रियाचं जे खोटं वागणं आहे ते त्याला आता सहनच होण्यापलीकडे गेलं आहे. आणि आपल्याला आता उद्याच्या भागात तेच कळणार आहे की प्रिया पुन्हा एकदा काहीतरी नवीन खेळ खेळेल का, की काय करेल, हे नक्की जाणून घेऊया. त्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद मंडळी.